नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आज आपण अंगणवाडी सुपरवायझर 2023 महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 1857चे भारतीय स्वातंत्र्य अमर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, किरणोत्सारीचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर हेनरी बेक्रेल यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, मुळा, गाजर, बीट या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? तर या द्विवार्षिक वनस्पती आहेत. प्रश्न क्रमांक 4, मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? तर वटाणा या रोपावर मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, पहिले औद्योगिक धोरण कधी जाहीर करण्यात आले आहे? तर 1948ला जाहीर करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, रोजगार हमी योजनेचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर वि. स. पांगे यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा येथे आहे. प्रश्न क्रमांक 8, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. प्रश्न क्रमांक 9, शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असते? तर कमी मुदतीचे कर्ज असते. प्रश्न क्रमांक 10, भारतातील व जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे नामकरण काय करण्यात आले? तर नरेंद्र मोदी करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, WTOच्या महासंचालकपदी विराजमान झालेल्या पहिल्या महिला तसेच पहिल्या आफ्रिकन व्यक्ती कोण? तर ओकोजो इविला ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती? तर वंदे भारत एक्सप्रेस ही आहे. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यातील. प्रश्न क्रमांक 14, तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा फुले हे या नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 15, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते होते? तर पैठण हे. प्रश्न क्रमांक 16, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? तर गुजरात हे आहे. प्रश्न क्रमांक 17, तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण पुढीलपैकी कोणाचे असते? तर मंडलाधिकारी यांचे असते. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के राखीव जागा असतात? तर 50% राखीव जागा असतात. प्रश्न क्रमांक 19, वासुदेव बळवंत फडके यांनी आपला पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? तर धामरी या गावावर घातलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर सोलापूर या जिल्ह्याची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 21, गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? तर सिरोचा हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतातील सर्वात मोठे हिसार कृषी महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23, मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर हा केरळ या राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 24, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द रिकामी जागा आहे? तर हा क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 25, शब्दाचा प्रकार ओळखा. गोडवा या शब्दाचा भाववाचक नाम असे होते. प्रश्न क्रमांक 26, ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या रिकामी जागा मन पूर्ण करा. तर बाभळी असा होतो. प्रश्न क्रमांक 27, खालील वाक्यातील शब्द शक्तीचा अर्थ ओळखा. तर आम्ही गहू खातो याचा लक्षात असा होतो. प्रश्न क्रमांक 28, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याचा अनुयायी असा होतो. प्रश्न क्रमांक 29, खालील वाक्यातील विधेयक पूरक कोणते? शामरावांनी रामरावला बेदूल दिले. तर रामरावाला असे होते. प्रश्न क्रमांक 30, धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर कोंदट असा होतो. प्रश्न क्रमांक 31, भाकरी, अक्का, अण्णा, अडकिता हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? तर हे शब्द कानडी भाषेमधून आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 32, खालील वाक्यातील उपमान ओळखा. हा आंबा प्रत्यक्ष साखरच तर साखर असा होतो.
प्रश्न क्रमांक 33 खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. प्रतिवर्षी याचा अवयवीभाव समास होतो. प्रश्न क्रमांक 34 मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही वाक्य प्रकार ओळखा. तर हे केवल वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 35 आजी दुष्ट काढते या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर हा कर्तरी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 36 समोर या शब्दयोगी अवयवाचा उपप्रकार कोणता आहे. तर हा स्थलवाचक आहे. प्रश्न क्रमांक 37 खालील विधानातील काळ ओळखा. पावसासोबत गारा पडतील तर हे संभाव्य सूचक भविष्यकाळ आहे. प्रश्न क्रमांक 38 पंढरीचा महिमा कोल्हापूरचा चिवडा ही विशेष रिकामी जागा आहेत. तर हे नामसाधित आहेत. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. तर वधू या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. प्रश्न क्रमांक 40 पुस्तक या शब्दाचे लिंग प्रकार ओळखा. तर हे नपुंसक लिंगी आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.